श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आशा करते की आज अष्टमीचा ज्यांचा कुलाचार आहे त्यांनी अष्टमीचा कुलाचार आज सकाळीपासून त्यांनी केला असेल, चालू असेल त्यांचा कन्यापूजन, हवन, ज्या काही गोष्टी आहेत, कुलाचार आहे, कुलधर्म आहे ते तुम्ही पार पाडतच असाल. त्याचबरोबर ज्यांचा कोणाचा नवमीचा कुलाचार आहे, कुलधर्म आहे किंवा घट उचलणे, हलवणे अशा गोष्टी असतील, कन्यापूजन असेल तर नक्कीच त्यांनी आज दुपारपासून नवमीची तिथी सुरू होत आहे ती उद्या सकाळी म्हणजे शनिवारी दसऱ्याच्या दिवशी सकाळी 10:58 पर्यंत असणार आहे. तर उद्या सकाळी 10:58 पर्यंत तुम्ही नवमीच्या कुलाचार पार पाडू शकता. कारण की उद्या सकाळी 10:58 नंतर दशमी तिथी म्हणजे दसरा सुरू होत आहे. तर आता मंडळींनो, उद्या आहे दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त मानला गेलेला हा दसरा उद्या आहे सण. तर आता आपणास माहिती असेल की अश्विन शुद्ध दशमी तिथी जी आहे त्या दिवशी विजयादशमी साजरी होत असते, ज्याला आपण म्हणजे विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा होत असतो. तर आता मंडळींनो, उद्या दसऱ्या दिवशी आपण तर आपट्याची म्हणजे घट उचलणे असेल, सगळा कुळाचार पार पाडणार आहोत, त्याचबरोबर गोडधोडाचा नैवेद्य पण करणार आहोत. आणि हो, उद्या आपण आपट्याची पानं असेल किंवा जे आपल्या धान आपल्या घरामध्ये आलेलं आहे, धान्य घटाला आलेलं आहे, ते आपण आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना, आई भगवतीला, कुलदेवीला अर्पण करणार असो, ज्येष्ठ मंडळींना, सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांना आपण देणार आहोत आणि दसऱ्याची शुभेच्छा देखील देणार आहोत. पण आपणास माहिती आहे का, उद्या दसरा ज्याला आपण नाव देतो विजयादशमी, विजयादशमी म्हणजेच काय, विजय प्राप्त करून देणारी दशमी तिथी. तर या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला एक अत्यंत प्रभावी तोडगा करायचा आहे उद्या. कारण की आपल्या प्रत्येक सणावाराला आपल्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या प्रत्येक तोडगे सेवा दिलेल्या आहेत. सण तर साजरे करायचेच आहेत आपल्या पद्धतीने, पण आपल्याला त्या दिवशी काही शास्त्रोक्त पद्धतीने काही उपाय तोडगे जर आपण केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये यशप्राप्ती ही झाल्याशिवाय राहत नाही. आर्थिक भरभराट असेल, कुठलेही प्रश्न असतील ते मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. एवढी काळजी आपले परमपूज्य गुरुमाऊली आपल्या भक्तांसाठी, आपल्या सेवेकरांसाठी वेळोवेळी घेत असतात. त्याचप्रमाणे एक अत्यंत प्रभावी तोडगा परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेला आहे, तो म्हणजेच त्यांच्या मार्गदर्शनातून, तो म्हणजेच जो आपल्याला विजयादशमी म्हणजे दसऱ्या दिवशी आपल्याला उद्या दिवसभरामध्ये करायचा आहे. तर तोडगा आपल्याला काय करायचा आहे ते सांगेल. आता आपणास माहिती, दसऱ्या दिवशी आपण 4 गोष्टींना जास्त महत्त्व देतो. ते म्हणजे सीमोल्लंघन करण्यासाठी, त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या शमीची जी झाड आहे त्याची पूजा करण्याला, त्याचबरोबर अपराजिता देवी याची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर उद्या आपल्या घरामध्ये जे काही यंत्र आहेत, जे काही म्हणजे आपण म्हणतात ना, जे काही यंत्र असतील आपले घरामधले ते सगळे स्वच्छ करून आपण धुवून वगैरे, स्क्रूड्रायव्हर असेल, पकड असेल किंवा शेतकऱ्यांची शेतीची अवजारं असतील, म्हणजे एकंदरीत ज्या गोष्टींवरती आपण लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, पैसा आपण कमवतो, त्या प्रत्येक गोष्टीची उद्या आपल्याला पूजा अर्चा करायची असते. त्याचबरोबर मग तुम्ही युट्यूबर असाल तर तुमचा ट्रायपॉड असेल किंवा तुमचं माईक असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, किंवा तुम्ही IT कंपनीत लॅपटॉप असेल किंवा कुठलेही असेल, ज्या थ्रू तुमची लक्ष्मी घरामध्ये येते आहे, त्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला उद्या पूजा अर्चा करायची असते. त्याचबरोबर उद्या सरस्वती देखील पूजन करायचं असतं. सरस्वती चिन्ह आपल्या एका पाटावरती किंवा कागदावर काढायचं असतं, त्याचं पूजन करायचं असतं पूजेमध्ये. त्याचबरोबर आपल्या जे काही आपल्या घरामध्ये जे काही आपले स्वामींचे पोथी वगैरे आहे त्याचं पूजन तुम्ही पूजा करू शकता, पूजेमध्ये मांडू शकता. त्याचबरोबर आपल्या सगळ्या मुलांची जी काही आपले विद्या आहे, पुस्तकं आहेत, त्याची सुद्धा उद्या पूजा करायला विसरायचं नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींना तर महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर आपणास माहिती असेल की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात. कोणाच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेऱ्यांचे केस असतात, दरबारांचे, सरकारी काही कामं असतात, किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळत नाही, नोकरी पाहिजे तशी मिळत नाही, किंवा व्यापार असेल तुमचा, काही म्हणजे उद्योगधंदा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे. तुमच्या म्हणजे जिथे तुम्ही आर्थिक प्रगती करायला जात आहात किंवा आर्थिक प्रगती करण्यासाठी जी नोकरी तुम्हाला पाहिजे आहे, इंटरव्ह्यू देत आहेत, पण त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळत नाही आहे, किंवा तुम्ही एखादा उद्योगधंदा स्थापित केला आहे त्याच्यामध्ये यश मिळावं असं वाटत आहे, किंवा सरकारी कोर्ट कचेऱ्यांची कामं तुमच्या मागे लागली आहेत, सारख्या कोर्टामध्ये तुमच्या कचेऱ्यांमध्ये सारख्या फेऱ्या चालू आहेत, तारखेवर तारखे तुम्हाला भेटत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बाजूने निकाल लागत नाही आहे. सरकारी कुठलीही कामं असू देत, कुठलंही काम असू दे, जे तुमचं म्हणजे अडकलेलं आहे, त्याच्यामध्ये सततचे अडथळे येत आहेत, तर नक्कीच त्यावरती अत्यंत 100% प्रभावी तोडगा, शाश्वती या तोडग्याने तुम्हाला 100% यश मिळणार म्हणजे मिळणारच. कारण की या परमपूज्य गुरुमाऊलींनी तोडगा सांगितलेला आहे, तो म्हणजेच आपल्याला करायचा आहे, तो म्हणजेच विजय प्राप्ती तोडगा. आजच हा तोडगा आपल्या जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामधून तुम्ही घेऊन यायचा आहे. आता ज्यांच्या घराजवळ दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र नाही आहे त्यांना सुद्धा मी सांगणार आहे की हा तोडगा कसा करायचा आहे तुम्ही. तर आपल्यास माहिती असेल की उद्या आपट्याची पानांना खूप जास्त महत्त्व असतं. उद्या आपल्याला जिथे कुठे आपल्याचं झाड असेल तिथे आपल्याला त्यांची पंचोपचार पूजा करून त्यांचं पानं घरी घेऊन यायची असतात. आणि सीमोल्लंघन म्हणजेच त्याला आपण सीमोल्लंघन म्हणतो, रावण वगैरे जळल्यावरती ती आपट्याची पानांची पूजा म्हणजे झाडाची पूजा करून पानं घरी घेऊन यायची.
आणि दारामध्ये ज्यावेळेस आपले पुरुष मंडळी येतात घेऊन त्यावेळेस त्यांची सुद्धा पूजा करायची असते आणि ते आणल्यावरती त्या आपट्याच्या पानांची पूजेमध्ये त्याचं पूजन करायचं असतं आणि मग ती वाटायला सुरुवात करायची असते. आता जर वाळलेली पानं असतील तर तुम्ही ती नीट सांभाळून तुम्हाला त्यातली फक्त मोजून 2.5 आपट्याची पानं घ्यायची आहेत. जर हिरवीगार पानं भेटली तर ती जास्त दिवस टिकतील. जर वाळलेली पानं असतील आपट्याची तुम्हाला भेटली असतील तर नक्कीच त्यातली 2.5 पानं म्हणजे 2 पूर्ण पानं आणि एक अर्ध पान तुम्हाला घ्यायचं आहे उद्या या विजयप्राप्ती तोडग्यासाठी. परत सांगते, 2.5 आपट्याची पानं घरी आणल्यावरती त्याची पूजन करायचं आणि त्याच्यामधली आपण त्यातलं जे पान आहे ते स्वामींना ठेवायचं, कुलदेवी कुलदेवतांना ठेवायचं, घरातल्या सगळ्यांना ठेवायचं आणि त्यातली जी काही आहे 2.5 आपट्याची पानं, 2.5 म्हणजे 2 पूर्ण आणि एक अर्ध पान तुम्हाला घ्यायचं आहे. ते घेऊन तुम्हाला एखाद्या अशा लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या किंवा भगव्या कपड्यामध्ये, भगवा किंवा लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही या वस्त्रामध्ये, आता मी हा जो तोडगा आहे तो केंद्रामधून आणलेला आहे, त्याच्यामुळे मला असा पाऊच मिळालेला आहे. हा पाऊच आहे, याच्यामध्ये सगळं साहित्य दिलेलं आहे त्यांनी, कालच मी घेऊन आलेली आहे. तुम्ही सुद्धा आज तुम्हाला वेळ असेल तर आजच्या आज तुम्ही घेऊन या हा तोडगा. उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. ज्यावेळेस मी दसऱ्याची पूजा करणार आहात त्यावेळेस जरी हा तोडगा करून त्याची सेवा केली तरीही चालेल. आता हा तोडगा म्हणजे 2.5 आपट्याची पानं घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते आता आपल्या केंद्रामध्ये कशी पॅकिंग करून दिलेली आहे आपल्याला. हे बघा, 2.5 आपट्याची पानं अशी पॅक करून दिलेली आहेत. त्याचबरोबर तुम्हाला बरोबर मोजून तुम्हाला 10 गुंजा घ्यायच्यात. पांढऱ्या गुंजा ज्या असतात त्या 10 पांढऱ्या गुंजा याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. हे बघा, हे केंद्रामध्ये भेटतात. जर तुम्हाला नाही भेटलं, जर केंद्रामध्ये तोडगा तुम्हाला तर तुम्ही सरळ सरळ धार्मिक दुकानातून हा पांढरा गुंजा तुम्ही आणायचा आहे. 10 आहेत मोजून पॅकिंग केलेलं आहे, हे बघू शकता. त्यानंतर तुम्हाला शमीचं झाड सगळ्यांना माहिती आहे, जे लाजाळूचं झाड असतं. शमीचं झाड जे आहे ते तुम्हाला त्या जर तुम्हाला तोडगा भेटेल त्याच्यात तुम्हाला ही शमीची अशी झाडाची पानं भेटून जातील, पूर्ण पॅक केलेली आहे. जर तुम्हाला तोडगा, मी परत सांगते, तोडगा नाही भेटला तर आपट्याची पानं तुम्हाला झाडं कुठेही भेटून जाईल. गुंजा जो आहे 10 गुंजा पांढरा तर तुम्हाला धार्मिक दुकानात भेटून जाईल, छोटा छोटा बारीकवाला घ्यायचा. त्याचबरोबर शमीची झाडं कुठेही भेटून जातील, त्याची तुम्हाला पानं आणायची आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आणि तुम्हाला एका लाल कपडामध्ये किंवा भगव्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत. या 3 गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत, अशा टाकून ठेवायच्या आहेत. किंवा जर कपडा असे पोटली नाही भेटली तर सगळं कपडा घ्या, चौरस कापा त्याला, भगवा किंवा लाल कपडा, त्याच्यामध्ये म्हणजे साहित्य ठेवायचं आहे. देवघरासमोर बसायचं आहे, जिथे आपला घट मांडला त्याच्यासमोर बसायचं आहे, धूप दीप लावायचा. आणि हा जो तोडगा आहे तो तोडगा तुम्हाला याची पंचोपचार आधी पूजा करून घ्यायची, धूप दीप हळद कुंकू सगळं अक्षदा फुलं अर्पण करायचे. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो तोडगा आहे तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला याच्यावरती सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे काय, तुम्हाला 11 माळेची स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर 1 माळ 99 मंत्राची म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. त्याचबरोबर 11 वेळा श्री कालभैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि 1 माळ गायत्री मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् अशी तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्र करायची आहे. अशी हातात पोटली ठेवून, तोडगा ठेवून. त्याचबरोबर 1 माळ शाबरी मंत्र तुम्हाला करायचा आहे. आता हे जे मंत्र स्तोत्र आहे ते तुम्हाला कुठे भेटतील, ते तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये मंत्र विभागामध्ये भेटून जातील. तुम्हाला हे सगळी सेवा तुम्हाला करायची आहे. या तोडग्यावरती हा हातात तोडगा ठेवायचा, पंचोपचार पूजा करून घ्यायची, हातामध्ये घ्यायचा आणि हे सगळ्या सेवा त्याच्यावरती करायच्या आहेत. तुम्हाला वाटलं स्क्रीनवर मी त्या सेवा लिहून देईल, पण नक्कीच या सेवा करायच्या आहेत. परत सांगते, याच्यामध्ये 2.5 आपट्याची पानं, 10 पांढरा गुंजा आणि तुम्हाला शमीची पानं घ्यायची आहेत. जर तुम्हाला तोडगा नाही भेटला तर हे साहित्य तुम्हाला कुठेही भेटून जाईल, इतकं काही अवघड नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा तोडगा करा. हा तोडगा इतका महत्त्वाचा आहे. ही सेवा करून तुम्ही जी ही पोटली आहे ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तिजोरीमध्ये ठेवायची आणि ज्या वेळेस तुमचा मुलगा समजा एखाद्या इंटरव्ह्यूला चालला आहे आणि त्याला ती नोकरी पाहिजे आहे, मनासारखी नोकरी पाहिजे, तर हा जो तोडगा आहे तो त्याने त्यांच्या खिशामध्ये ठेवायचा आहे आणि मग त्या इंटरव्ह्यूला जायचं आहे. म्हणजे त्या कामामध्ये त्याला यश मिळणार म्हणजे मिळणारच, याची शाश्वती मी तुम्हाला सांगू शकते. त्याचबरोबर तुम्ही अजून कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी चालला, डील करायला चालला आहात, कुठली महत्त्वाची कोर्ट कचेऱ्यांची कामं आहेत, निकाल तुमच्या बाजूने लागावा असं तुम्हाला वाटत आहे, किंवा तुमचा उद्योगधंदा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी यश मिळावं असं वाटत आहे, तर हा तोडगा तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवायचा आहे. जर तुमचे ज्या वेळेस महत्त्वाची कुठली कामं असतील तुमची, त्यावेळेस हा तोडगा खिशामध्ये घेऊन जायला विसरायचं नाही. नक्कीच हा तोडगा करा आणि यशप्राप्ती ही प्रत्येक कामामध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच, म्हणजे शाश्वत तुम्हाला मी देऊ शकते.
तर अशा प्रकारे बघा याच्यावरती म्हणजे तोडग्यावर सुद्धा दिलेलं आहे. तेच मी तुम्हाला सांगत आहे, की ही सेवा रुजू करून त्यावर पंचोपचार पूजा करून सर्व लाल किंवा भगव्या वस्त्रामध्ये ठेवायचं आहे. आपणाजवळ सांभाळून ठेवायचं. कुठल्याही महत्त्वाच्या कामात जाताना बरोबर घेऊन जावे म्हणजे कार्यात यशप्राप्ती, विजयप्राप्ती निश्चित मिळते म्हणजे मिळतेच. हा तोडगा बघा इथे सुद्धा लिहिलेला आहे. मी स्वतःच्या मनाने सांगत नाही आहे. तर प्रत्येक कार्यात यशप्राप्ती, विजयप्राप्ती निश्चित मिळते म्हणजे मिळते. याच्यावरच लिहिलेलं आहे. हा तोडगा तुम्हाला ₹46 केंद्रामध्ये भेटून जाईल. आजच आणून घ्या तुम्ही हा तोडगा. नाही भेटला तर साहित्य खूप सोपं आहे. कुठूनही तुम्ही साहित्य जमा करू शकता आणि एका लाल किंवा भगव्या कपड्यामध्ये त्याची पोटली बांधून पंचोपचार पूजा करून त्याच्यावरती जी सांगितली आहे सेवा, ती सेवा करा. मनोभावे श्रद्धेने करा आणि हा तोडगा जोपर्यंत कुठले महत्त्वाची कामं नाही आहेत तोपर्यंत तिजोरीमध्ये ठेवायचं. जिथे आपण पैसा, सोनं वगैरे ठेवतो, लक्ष्मी जिथे आपल्या घरामध्ये आहे तिथे तुम्ही हा तोडगा ठेवायचा आहे. त्यानंतर जेव्हा कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी जात आहात किंवा कुठल्या पैशाचं काम आहे, कुठलेही काम असेल त्यावेळेस हा तोडगा सोबत ठेवायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला विजयादशमी निमित्त किंवा दसऱ्या दिवशी अत्यंत प्रभावी विजय प्राप्तीचा प्रभावी तोडगा सांगितलेला आहे. तो प्रत्येकाने करा. कारण की वेळोवेळी ज्यावेळेस आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला काही उपाय तोडगे सांगतात ते आपल्या हितासाठी असते, आपल्या भल्यासाठी असतात. फक्त आपल्याला काय करायचं आहे, मनोभावे श्रद्धेने तो तोडगा घरी आणायचा आहे, तो तोडगा करायचा आहे आणि त्याच्यावरती सेवा करायची आहे आणि रोजची नित्य सेवा आपल्याला चालू ठेवायची आहे स्वामींची. ती करायला विसरायची नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार म्हणजे मिळणारच. अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.